जे पद्धती भाग 18 वृश्चिक लग्नाचा लग्नेश. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत. आजच्या भागात आपण वृश्चिक लग्नाच्या लग्नेशाचा जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत. म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल. जे ज्योतिष पद्धतीच्या मूळ नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न 36 ते 40 मिनिटं या दरम्यान विचारला तर वृश्चिक लग्न उदित होतं. आपल्याला माहिती आहे की वृश्चिक रास ही निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. मंगळ ग्रह या राशीचा स्वामी आहे. पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आपण अडथळे, अडचणी आणि संघर्ष या गोष्टींसह इन्शुरन्स, संशोधन, कौटुंबिक प्रॉपर्टी या गोष्टी देखील बघत असतो. मग यातील जातकांचा प्रश्न नेमका कोणता असू शकतो? तर अशा वेळी आपल्याला सद्सद विवेक बुद्धी देखील जागृत ठेवावी लागते. जातक संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असेल तर शक्यता आहे की त्याने संशोधनाचं एखादं कार्य केलेलं आहे, ते यशस्वी होईल का हे विचारण्यासाठी तो आपल्याकडे आलेला असेल. जातकाच्या कुटुंबात वादविवाद सुरू असतील, त्यावेळी जर तो आपल्याकडे आला आणि त्यावेळेत त्याने प्रश्न विचारला तर त्याला निश्चितपणे कौटुंबिक प्रॉपर्टीचा लाभ होऊ शकतो. जातक इन्शुरन्स किंवा बँकिंग क्षेत्रात कार्यरत असेल तर तो विभाग इथे दिसून येतो. अन्यथा त्याला खूप मोठा अडथळा किंवा अडचणीचा सामना करावा लागतोय हे स्पष्ट होतं. यातील नेमकी बाजू समजून घेण्यासाठी आपल्याला मंगळ ग्रह कोणत्या राशीत आहे हे पाहणं आवश्यक ठरतं. आपण नेहमीच त्यावेळची गोचर कुंडली मांडत असतो. म्हणजे वृश्चिक लग्नाची कुंडली मांडायची आणि गोचरनुसार ग्रह त्या स्थानात मांडायचे. मग आता मंगळ पत्रिकेच्या कोणत्या स्थानात असू शकतो? तर पत्रिकेच्या कोणत्याही स्थानात तो असू शकेल. त्यामुळे वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेच्या कोणत्या स्थानात कोणती फळं देईल हे आपण आता स्थानानुसार समजून घेणार आहोत. प्रथम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर प्रथम स्थानात विराजमान असेल आणि आपला जातक जर संशोधक असेल तर 100% त्याचं संशोधन यशस्वी वाटेवर आहे. जातक ज्योतिषी असेल किंवा एखाद्या पारंपरिक शास्त्राचा अभ्यास करीत असेल तर त्याला यश मिळालेलं आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात त्याचा प्रश्न असेल तर त्याला ती प्राप्त होणार आहे. मात्र एखाद्या मोठ्या समस्येला तो सामोरे जात असेल तर त्या समस्येची तीव्रता अजून जास्त वाढलेली आहे. कारण येथे प्रश्नाचा कारक आणि प्रश्नेश हे दोन्ही एकाच स्थानात येतात, म्हणून हा प्रभाव दिसून येतो. द्वितीय स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर द्वितीय स्थानात म्हणजे धनुराशीत असेल तर कौटुंबिक विवाद होताना दिसून येतात. द्वितीय स्थानातील ग्रहांची दृष्टी अष्टम स्थानावर पडते. अष्टम स्थानातील ग्रहांची दृष्टी द्वितीय स्थानावर पडते. द्वितीय स्थानातील ग्रह हे उदित होणारे असतात, म्हणजे ते लग्न स्थानाकडे वाटचाल करीत असतात. त्यांच्या वाटचालीची ती दिशा असते. ग्रह गोचरने फिरतात तर ते पुढच्या राशीकडे जातात आणि राशी फिरतात तर त्या मागील बाजूने जात असतात. ही बाब येथे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. रास जेव्हा मागे जाते आणि ग्रह हे पुढे जातात त्यानुसार धनस्थानातली जी रास आहे ती उदित होणारी असते. पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून आपण धन, कुटुंब, वाणी या गोष्टी बघत असतो आणि प्रश्नकुंडली आपल्याला वृश्चिक राशीची मिळाली याचा अर्थ प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जातकाला तसं सावध करावं की आता या प्रश्नाची तीव्रता अजून जास्त वाढणार आहे. कुटुंबात त्यामुळे लवकरच विवाद निर्माण होतील. कौटुंबिक प्रॉपर्टीसाठी भांडणं होऊ शकतात. अशा परिस्थितीत शांततेने प्रश्न सोडवणं जातकासाठी आवश्यक राहील.
तृतीय स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर इथे 2 बाबी प्रामुख्याने घडून येतात. एक म्हणजे मंगळाला पत्रिकेतील तृतीय स्थान मानवतं. या स्थानात मकर रास येते आणि त्या राशीत मंगळ ग्रह उच्चीचा होतो. त्यामुळे जातकाचा जो काही प्रश्न असेल त्याचं सकारात्मक उत्तर मिळेल. यश देणारं फळ त्याला इथून प्राप्त होईल. मग कौटुंबिक प्रॉपर्टीचा प्रश्न असेल तर त्यात त्याला मोठा वाटा मिळेल. इन्शुरन्सचं कार्य असेल तर ते संपन्न होईल, कारण इथे दोन्ही अर्थांनी प्रश्नेश समृद्ध होतोय. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर चतुर्थ स्थानात असेल तर हे स्थान मंगळाला अजिबात मानवत नाही. त्यात येथे त्याच्या शत्रूची रास येते. तसंच बुधाची स्थिती देखील बघावी लागेल, कारण बुध ग्रह या पत्रिकेत अष्टमेश आहे. अष्टम स्थानात बुधाची मिथुन रास येते. त्यामुळे त्यातून प्रश्नाचं स्वरूप अजून चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. मात्र मंगळ ग्रह जर चतुर्थ स्थानात असेल तर कौटुंबिक प्रॉपर्टीचे प्रश्न मोठ्या स्वरूपात असेल आणि त्यात आईचा सहभाग असल्यामुळे आईशी देखील वाद होताना दिसून येतो. पंचम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर पंचम स्थानात विराजमान असेल तर तो त्रिकोण स्थानात असतो. येथे केंद्र त्रिकोण योग निर्माण होत असल्यामुळे प्रश्न सुटण्याची शक्यता वाढते. शांतपणे सत्सद्विवेक बुद्धीने चर्चेतून प्रश्न सुटताना इथे दिसून येतो. षष्ठ स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर षष्ठ स्थानात असेल तर तिथे मंगळाचीच दुसरी रास येते. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते मंगळाला विशेष मानवतं. अर्थात प्रश्न सुटतो, जातकाला हव्या त्या दिशेने सुटतो. म्हणजे एखादा वाद असेल तर त्या वादावर जातकाच्या मनात जी इच्छा असेल त्या दिशेने प्रश्न सुटताना दिसतो. सप्तम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर कौटुंबिक वाद बऱ्यापैकी मोठ्या स्वरूपात आकार घेतात. त्यात सासूरवाडीचा सहभाग असतो. परिणामी वाद न मिटता तो रौद्र रूप धारण करतो. अष्टम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर अष्टम स्थानात विराजमान असेल तर प्रश्नाची तीव्रता प्रचंड वाढलेली असते. कारण अष्टमेश अष्टमाच्या अष्टमात हा विभाग इथे येतो आणि भावात भावम नियमानुसार जशा शुभ गोष्टी घडतात तशाच अशुभ गोष्टी देखील घडतात, ज्यामुळे येथे जो काही प्रश्न असेल तो अजून मोठ्या स्वरूपात पुढे येतो. नवम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात असेल तर इथे चंद्राची कर्क रास येते. कर्क राशीत मंगळ ग्रह नीचीचा होतो. प्रश्नेश एकतर अष्टम स्थानाशी संबंधित, त्यात तो नीच अवस्थेत असल्यामुळे त्याचा एक मोठा दुष्प्रभाव दिसून येतो. मात्र भाग्यस्थान हे त्रिकोण स्थान असल्यामुळे प्रश्न कितीही कठीण असला, कितीही वादविवाद झाले तरी शेवटी तो शांततेने सुटताना दिसतो. दशम स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात असेल तर इथे त्याला स्थानबळ दिशाबळ प्राप्त होतं. अर्थात प्रश्न सुटण्याच्या दिशेने कुठेतरी मदत त्याला प्राप्त होते. इथे मंगळ ग्रहाच्या मित्राची म्हणजे रवीची सिंह रास येते. एखाद्या कार्याच्या संदर्भात इन्शुरन्स वगैरेच्या संदर्भात प्रश्न असेल तर तो सुटून जातकाची मोठी प्रगती घडून येते. एकादश स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असेल तर इथे त्याला शत्रूची रास येते. अर्थात बुध ग्रहाची कन्या रास येते. मात्र लाभस्थान असल्यामुळे प्रश्न सुटून जातकाचा फायदा होताना दिसतो. इथे आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने बघाव्या लागतात. एकतर अष्टमेश म्हणून आणि मंगळ ज्या भावात असेल त्या भावाचा स्वामी म्हणून देखील बुधाचा आपण इथे अभ्यास करू. द्वादश स्थान. वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर द्वादश स्थानात म्हणजे व्ययस्थानात असेल तर नकारात्मक प्रभाव प्राप्त होतो. कोणताही ग्रह जेव्हा जेव्हा स्वस्थानापासून व्ययात जातो तेव्हा नकारात्मक प्रभाव प्राप्त होतात. त्यामुळे येथे मंगळाचे नकारात्मक प्रभाव दिसतात. परिणामी जातकाचा जो काही प्रश्न असतो त्यावर नकारात्मक उत्तर देणं आपल्यासाठी आवश्यक होतं.
अशा प्रकारे जे जे ज्योतिष पद्धतीच्या नियमानुसार वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह पत्रिकेतील कोणत्या भावात असता कोणती फळं देईल हे आपण सांगू शकतो. हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं, म्हणून आपण थांबूया. पुढील भागात जे जे पद्धतीच्या पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.